बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज सर्वपक्षीय नेते घेणार राज्यपालांची भेट। आरोपींचे धागेदोरे थेट भिवंडीपर्यंत। मुंबईत सीआरझेडच्या जमिनींची छेडछाड करणारा मोठा घोटाळा उघड। एसआयटीकडून 2 सरकारी कर्मचाऱ्यांसह 4 जणांना अटक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर। नांदणीमधील जैन समाजाचा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पंचकल्याण महामस्तकाभिषेक सोहळ्याला राहणार उपस्थित। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तरुणाकडून जीवे मारण्याची धमकी। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। गुन्हा दाखल। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। तुम्ही मला मत दिली म्हणजे सालगडी केलंय का? तुम्ही माझे मालक नाही। बारामतीमधील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांवरच भडकले। आळंदीत खासगी शिक्षण संस्थेत 2 अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार। आरोपी गजाड। आरोपीच्या बहिणीवरही गुन्हा दाखल। मुंबईसह राज्यात येत्या काही दिवसात थंडी वाढणार। पश्चिम महाराष्ट्रात पारा 15 अंशांहून खाली येणार। हवामान खात्याचा अंदाज। विदर्भ आणि कोकणात तापमानात घट।